अजून तसं मी लहान आहे, लग्न लवकर झालंय माझं वाघ सर, पण लग्न ठीक आहे, म्हणजे आता चुका होतात ना आपल्याकडून, त्याच्यात काही नव्याने सांगायची काही गरज नाही. माझं मूळ गाव आहे परभणी, तसे आम्ही आंबेजोगाईचे आहोत, पण परभणीत माझं शालेय शिक्षण आणि कॉलेज वगैरे सगळं झालं. आज मी आत्ता ही सगळी चित्रफित पाहत होतो कैलासवासी भाऊंच्या आयुष्यावरती, आणि मला खूप राहून राहून असं वाटलं की या एवढ्या मोठ्या सेलिब्रिटीला मला भेटता का नाही आलं, जो सामान्यांमधला सेलिब्रिटी होता. मी या कार्यक्रमाला किंवा या संस्थेत यायला 3 वर्ष उशीर केला असं मला फार मनापासून वाटलं, कारण त्यांची भेट घेतली असती तर कदाचित मी अजून वेगळा पद्धतीने प्रोग्रेस करू शकलो असतो. असं हे व्यक्तिमत्व होतं, किंबहुना आजही ते आपल्यात आहेत असं आपण मानूया. किती सुंदर. पण त्यांच्याकडे बघितल्यानंतर मला अजून एक वाटलं, त्यात ती फ्रेम पाहिल्यावर अजून वाटलं, बघा शेवटी मी नट आहे वाघ सर, नटाला कायम आपल्याला मिळणाऱ्या भूमिकांची हाव असते, मला हे काम मिळावं, मला ते काम मिळावं. आणि मला मनापासून असं वाटलं की कैलासवासी भाऊंचा फोटो पाहून की त्यांच्या आयुष्यावर जर कधी सिनेमा आला, मी थोडं वजन कमी केलं ना, मी त्यांच्या नक्की भूमिकेला सूट होईन आणि न्याय देईन असं मला फार मनापासून वाटलं, हो की नाही? कारण ते सरळ नाक, त्यांचे साधे डोळे. माझी आई मला म्हणते तुझं नाक सरळ आहे, तुझे डोळे खूप साधे आहेत. तर माझ्यातल्या नटाने तेही हेरलं की खरंच कैलास, कारण त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं जीवनचरित्र, त्यांचा अभ्यास, त्यांचा व्यासंग, त्यांची माणसं जोडण्याची कला, त्यांचा हा परिवार खरंच एखाद्या सिनेमापटापेक्षा काही कमी नाहीये. हे पाहताना मला राहून राहून वाटलं. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर किंवा त्यांच्याविषयी माहिती घेतल्यानंतर मला एक फार छान ओळी सुचतात की वायदे करीती हजारो पाळणारे शोधतो. वायदे बोलतात खूप, वायदे करीती हजारो पाळणारे शोधतो, माणसाला माणसागत मानणारे शोधतो. बोलणारे भेट, वायदे करीती हजारो, स्वानंद सर, वायदे करीती हजारो पाळणारे शोधतो, माणसाला माणसागत मानणारे शोधतो. बोलणारे भेटले, ऐकणारे भेटले, बोलल्याविण अंतरीचे जाणणारे शोधतो. आणि सगळ्यात महत्वाची ओळ की 2 मागता 4 मिळती, सुख असता सोबती. सुख असताना काय कोणी चिकटतो आपल्याला, पण 2 मागता 4 मिळती, सुख असता सोबती, दुःख दिसता ही जरासे थांबणारे शोधतो, वायदे करीती हजारो पाळणारे शोधतो. तर मला असं वाटतं की सामाजिक क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये खरं तर आपण म्हणतो की एखाद्या माणसाचं खूप मोठं काम असलं. आज मी वाघ परिवाराचं, वाघ कुटुंबाचं हे काम पाहिलं. मी आज परफॉर्मिंग आर्ट्सच्या कॉलेजलाही जाण्याची मला संधी मिळाली, मी याही कॉलेजमध्ये बरंच फिरलो. पण वाघ परिवाराचा या सगळ्या क्षेत्रांमध्ये सिंहाचा वाटा आहे असं म्हणायला खरंच माझं मन धजावतं आणि मला आनंद होतो, कारण ज्या पद्धतीने त्यांनी काम केलंय ते फार कमालीचं आहे आणि फार निस्वार्थी भावनेने केलंय. चला आपल्या आजच्या विषयाकडे बोलूया. उद्याचे आपण, उद्याचे आम्ही आणि उद्याचे तुम्ही. काय बोलायचं स्वानंद सर? खरंच आदर्श आपल्या समोर आहेत, कारण ज्या पद्धतीने बघा, साधी गोष्ट आहे, आपण काय पेरतो ते उगवतं, हे आपल्याला या संस्थेतून येताना सुद्धा मला शिकायला मिळतंय. वाघ सरांकडे पाहून शिकायला मिळतं. मी परभणीचं आहे हे सांगण्यामागचं कारण असं की लहानपणी एकदा मी 4-5 वर्षांचा असताना एका रंगमंदिरात गेलो आणि पडदा बाजूला झाला. मी माझ्या आईच्या मांडीवरती बसलो होतो. मी अचंबित झालो. मी माझ्या आईला म्हणलं, अगं आई, स्टेजवरती दिसणार हे सोफा, टीव्ही, कपाट, घड्याळ सगळं आपल्या घरातलंच आहे. तर माझी आई मला म्हणाली, थोडं थांब बाळा, जो माणूस येईल तो आपल्या घरातलाच आहे. मी म्हणलं म्हणजे? ती म्हणे तुझा बापच काम करतो. तर मला माहितीच नव्हतं की बँकेतली नोकरी सांभाळून माझे बाबा उत्तम अभिनेते सुद्धा आहेत. त्यांच्याकडे बघून मला असं वाटलं की आपण पण अभिनय करावा की काय. मग बाबा मला म्हणाले की आपण मध्यमवर्गीय आहोत. बघा, उद्याच्याकडे जाताना आज किती महत्वाचा असतो. आपण आयुष्यात काय करतो, आपण काय करायला पाहिजे, आपल्या डोक्यातून काय बाहेर येतं, याला सर्वस्वी जबाबदार आपलं बालपण. आपण काय जगलोय, आपण काय झिरपवलंय आणि आपल्यामध्ये काय आहे, याच्याशिवाय दुसरं काही नाही. आज आपण काय जगतोय हाच आरसा आहे उद्या आपण काय करणार आहोत त्याचा, दुसरं काहीच नाहीये. प्रत्येक क्षण ही पेरणी आहे. आजही कुठल्या कार्यक्रमाला जाताना मला स्वानंद सर मानधनच ठरवता येत नाही. लोक म्हणतात तुम्ही किती पैसे घेणार, मी म्हणतो मला कळत नाही. मग कुणाला तरी सांगायला लागतं मला पैसे सांगा वगैरे. तर आमचे बाबा मला कायम हे शिकवतात की कधीही लक्षात ठेव, जोपर्यंत तुला असं वाटत नाही की तू एक जागा हासिल केलेली आहेस, तिथपर्यंत पोहोचलायस, तोपर्यंत प्रत्येक क्षण, प्रत्येक काम, प्रत्येक ठिकाण हे पेरणीचं काम आहे.
दुसरं काहीच नाही. ही पेरणीच पुढे आपल्यासाठी मोठा वटवृक्ष होऊन आपल्याला सावली देईल, असं माझं मत आहे. तर मी माझ्या आईच्या मांडीवरती बसताना बाबांचं काम पाहिलं. त्यांना म्हटलं मला पण तुमच्यासारखा अभिनय करायचा आहे. तर ते म्हणाले आपण मध्यमवर्गीय आहोत, आपण शिक्षण आधी पूर्ण केलं पाहिजे. मी म्हटलं करू ना मग ते पण साईड बाय साईड. ते म्हणे येडा एक काय, साईड बाय साईड अभिनय करायचा, शिक्षण महत्त्वाचं ठेवायचं. मग ते बँकेत असतानाही त्यांनी मला पूर्ण वेळ अभिनय करायची संधी दिली. पण त्यांनी मला पहिल्यांदा जे शिकवलं, मला लोक म्हणतात की अहो काम करताना, बोलताना किंवा कविता सादर करताना तुमचे उच्चार खूप चांगले आहेत. तर माझ्या बाबांनी जे माझ्याकडून पाठ करून घेतलं, जे मला शिकवलं, त्याच्यामुळे मला बोलता छान येतं काम करताना, असं लोक म्हणतात. मी अजून म्हणत नाही. तर मला तेव्हा मी 6-6.5 वर्षांचा होतो, जरा 2 वर्ष पुढे सरकली गाडी. माझ्या बाबांनी मला पहिली भूमिका दिली. छत्रपती शिवाजी महाराजांची बालपणीची भूमिका मला त्यांनी करायला लावली. मी 1ली-2रीमध्ये होतो आणि असंच खूप शाळेमध्ये गॅदरिंग सुरू होतं. हेच दिवस होते थंडीचे आणि बाबांनी मला बाल शिवाजींची भूमिका दिली. घराघरामध्ये नाही का आपण मुलांना शिवाजी महाराज करतो, काहीतरी करतो, जिजाऊ करतो, अशा सगळ्या गोष्टी. मग बाबांनी आमच्या एक वाक्य पाठ करून घेतलं. आता वाक्य पल्लेदार होतं, वाक्य पाठही झालं, पण सादर करताना छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करायची इतकी भीती वाटत होती. एकतर त्यांनी मला, मी अगदी छोटासा होतो, एक मोठी तलवार आणून दिली. ती तलवार माझ्या उंचीपेक्षा 1.5 फूट जास्त. कुठून आणली होती काय माहीत. मी चालताना ती स्टेजवर खाली घासत होती. म्हणलं अहो बाबा हे जड आहे. मला म्हणाले हेच घेऊन काम करायचं. मग त्या रुद्राक्षांच्या माळा आणल्या, जिरेटोप आणला, दाढी लावली, सगळं केलं आणि मला त्यांनी वाक्य शिकवलं. मी म्हणलं बाबा पण वाक्य विसरलो तर ते म्हणाले मी असा डाव्या बाजूला उभा असेल विंगेत. माझा पहिला परफॉर्मन्स मी असा उभा होतो, विंगेमध्ये बाबा होते आणि मी प्रत्येक वाक्यानंतर त्यांच्याकडे बघायला लागलो आणि ते जे करतायत त्याच्यावरून मला ते वाक्य आठवायला लागलं आणि मी पुढे बोलायला लागलो. सिच्युएशन अशी होती की छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या आईंशी म्हणजे जिजाऊंशी संवाद साधतायत. हे वाक्य माझ्या आयुष्यात अभिनेता म्हणून मी पहिल्यांदा शिकलो होतो. आणि संवाद होता की मा साहेब आपली इच्छा हीच आपली आज्ञा आणि आपल्या आज्ञेचे पालन करणे हे तर आमचे कर्तव्य. बघा मी लहान ते हातवारे आपण पाठ करतो ना, हे 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 असं करतो ना सगळं. मला ते हातवारे लक्षात होते की बाबांनी आपल्याला काय करून दाखवलं हे माझं पाठ झालं होतं. पण ते त्या वेळेला करणं हे फार गरजेचं होतं. मी घाबरत स्टेजवरती गेलो, घशाला कोरड पडली होती. पण माझं पहिलं काम, मासाहेब आपली इच्छा हीच आपली आज्ञा आणि आपल्या आज्ञेचे पालन करणे हे तर आमचे कर्तव्य. गनिमांच्या ताब्यात असलेल्या त्या कोंडाण्यावर मराठ्यांचा ध्वज फडकावा हे आपले स्वप्न साकार केल्याशिवाय मासाहेब या शिवबाला आता झोप येणार नाही. पुढचं वाक्य लक्षात नाही. शिवाजी महाराजांनी विंगेत पाहिलं, म्हणजे मी विंगेत पाहिलं. आमचे बाबा म्हणाले ही रात्र सरायच्या आत, की लगेच ही रात्र सरायच्या आत. पुढे विसरलो. आत पाहिलं, बाबांनी कोंडाण्याची दारं अशी उघडून दाखवली. ही रात्र सरायच्या आत कोंडाण्याची कवड अशीच उघडून दाखवू तरच भोसल्यांची अवलाद म्हणून घेऊ. तानाजी मालुसऱ्यांसारख्या मराठ्यांच्या मनस्वितेचे मानदंड पराक्रमाच्या वेळी पंचप्राणांची पर्वा न करता प्रयत्नांचीच पराकाष्ठा करणारे परमवीर जीवाचे जोडीदार असताना मासाहेब या कोंडाण्यावरच काय पण हिंदुस्थानातल्या यच्च यावत गडावर मराठ्यांच्या विजयाची पताका फडकल्याशिवाय राहणार नाही. असं वाक्य मी सादर केलं आणि आता तुम्ही वाजवल्या त्यापेक्षा जास्त टाळ्या तेव्हा वाजल्या होत्या, कारण तेव्हा मी लहानही होतो. त्या टाळ्या वाजल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज रडायलाच लागले. मला कळलंच नाही आत्ता घडलं काय, हे आपण असं काय केलं म्हणून आता लोक टाळ्या वाजवत आहेत हे मला कळतच नव्हतं. मला फक्त एवढं माहिती होतं की आपल्या बाबांनी काहीतरी पाठ करून घेतलंय, त्याच्याप्रमाणे आपल्याला वेशभूषा दिलीये, ठरलेल्या वेळेला ठरलेल्या ठिकाणी हात वारे करून आपल्याला ते म्हणायचंय आणि याच्यानंतर काय होईल ते बघू. हा माझा पहिला परफॉर्मन्स झाला. लोकांनी उभं राहून, शाळेतले विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका टाळ्या वाजवल्या आणि आमच्या बाबांना एवढं भरून आलं, ते असे धावत आले. त्यांनी मला असं कडेवरती घेतलं आणि मला म्हणाले खूप छान केलंस. विश्वास ठेवा, त्या क्षणी मी ठरवलं होतं की आपल्याला व्हायचंय तर फक्त अभिनेता व्हायचंय, दुसरं काहीच व्हायचं नाही. कारण ह्या टाळ्या वाजण्याचा एक आनंद वाटत असतो. ह्या टाळ्या घेण्याची एक लत लागलेली असते, एक व्यसन असतं, त्याची एक नशा वाटते. तुम्हाला मी आवडावं ही एवढी भूक आहे ना की त्या भूकेपुढे कुठलीच भूक काही नाही. तुम्हाला मी ऐकवावं म्हणजे चांगलं काहीतरी सांगावं, तुम्ही माझं नाटक बघायला तिकीट काढून यावं, ही जी भूक आहे ना ती इतकी मोठी आहे की तीच आपल्याला कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करायला कामाला येते. हे झालं पहिलं उदाहरण.
दुसरं, आमच्या आईबाबांना फार हाऊस होती. मी मुद्दाम उद्याचे आपण सांगताना मुद्दाम मागे जातोय, कारण मागचं कसं रिफ्लेक्ट होतं हे मला तुम्हाला सांगायचं, जे माझ्या बाबतीत मी अनुभवतो. आमच्या आईबाबांना फार हाऊस होती, परभणीमध्ये कुठलाही कार्यक्रम झाला की कलाकार जेवायला आपल्याचकडे आला पाहिजे. मी म्हणलं काय जोर आहे यांना, मला काही कळत नाही, पण ते घेऊन यायचे. बरं, आईलाही, आता आमची आई सुद्धा घरामध्ये स्वयंपाक करताना इतका सुंदर करायची. एकदा एक म्हातार माणूस आमच्याकडे असंच दुपारी आले, मला माहिती नाही ते कोण आहेत, ते आपण लहान असतो ना, आपल्याला असं वाटतं कोणीतरी आले बाबाच्या ओळखीचे वगैरे. तर दुपारी बाबा म्हणले संध्याकाळी 7 वाजता यांचा कार्यक्रम आहे. म्हणलं असू द्या ना, आपल्याला काय करायचं, आपण आपल्या टिवल्या बावल्या धिंगाणा वगैरे सगळं चालू. तर ते आले, टक्कल बिक्कल पडलं होतं, असे मागे केस होते. म्हणले कोण आहे ते, काय सादर करणार आहेत, मला खूप प्रश्न पडले होते. मी तेव्हा एक 8-10 वर्षांचा असेल. तर दुपारी ते आमच्याकडे जेवले, आईने छान स्वयंपाक वगैरे केला होता आणि झोपले 2-2:30 वाजता. झोपले तर खोलीतून टराटर गोरण्याचा आवाज. म्हणलं अहो बाबा, कोण पाहुणा आलाय, एवढं पोटभर जेवले, संध्याकाळी कार्यक्रम, यांचं काय आहे. बाबा म्हणजे तसं बोलू नये रे पागल, ते मोठे म्हणलं ओके ठीक आहे. 2-2:30 वाजता ते झोपले, 4-4:30ला उठले. वहिनी चहा टाका वगैरे, त्यांची ती अशी केस उडवायची स्टाईल. म्हणले कोण, म्हणजे आपल्याला ते वाटत राहतं ना की म्हणजे एखाद्या माणसाचं मोठेपण कळेपर्यंत आपल्याला ते येडच वाटायला लागतं, अरे कोण आहे येडं, असं होतं ना आपल्याला. तर ते वहिनी जरा चहा टाका वगैरे सगळं झालं, मी पाहतच राहिलो. चहाही पिला, असा बशीमध्ये फुरक्या बिरक्या मारत. म्हटलं काय कार्यक्रम आहे, काही कळत ना. संध्याकाळी 7 वाजता त्यांचा कार्यक्रम, ते परत गाडीत समोर बसले, चला चला वेळ झाली. आमचे बघा ऑल्टो, बरं का, 5 सीटर ऑल्टो. बाबा आमचे गाडी चालवायला, बाजूला ते, मागे आमचे आजी आजोबा, माझी आई, आईच्या मांडीवर माझी मोठी बहीण, आजीच्या मांडीवर धाकटा भाऊ आणि आजोबाच्या मांडीवर मी, म्हणजे मागे 6 जण. गाडीत कॅपॅसिटी 5ची, त्यातले मागेच जास्त 6, समोर माझे बाबा चालवायला, मागे हे. गेलो 7-7:30ला नूतन विद्या मंदिरचं प्रशालेचं ग्राउंड होतं. सगळं असं भरलं होतं, 4-5 हजार लोक आले होते. तीच व्यक्ती एक छोटंसं उपकरण घेऊन मंचावरती आली आणि ते म्हणाले, नमस्कार, या नाटकाचे लेखक प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे, दिग्दर्शक डॉक्टर लक्ष्मण देशपांडे आणि सादर करते लक्ष्मण देशपांडे. नाटकाचं नाव वराड निघालं लंडनला. मी हे ऐकलं आणि आत्ता जशा तुम्ही टाळ्या वाजवल्यात ना, विश्वास ठेवा त्यांच्या त्या एंट्रीला आणि 3 वेळेला स्वतःच नाव वेगळ्या पद्धतीने सांगण्याच्या लकबीला, स्टाईलला 3 ते 4 मिनिट लोक फक्त टाळ्या वाजवत होते. मी असा पहिल्या रांगेत बसलो होतो, असं धुळीचे लोट उठले होते. मी उठलो आणि मी मागे पाहिलं, मी म्हटलं असं आता काय झालं. विश्वास ठेवा त्यांच्या त्या एंट्रीला 3 ते 4 वेळेला वन्स मोर आला. ते 3 ते 4 वेळेला विंगेत गेले, 3 ते 4 वेळेला ती शाल घेऊन आले. परत तेच, नमस्कार, या नाटकाचं, बरं ते उपरणच प्रॉपर्टी, फक्त उपरण आणि समोरचे 3 माईक. या नाटकाचे लेखक प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे, दिग्दर्शक डॉक्टर लक्ष्मण देशपांडे आणि सादर करते लक्ष्मण देशपांडे. नाटकाचं नाव वराड निघालं लंडनला. या क्षणांनी मला न कीक बसलीये. मला असं वाटतं की उद्या जेव्हा मी एखादी गोष्ट सादर करण्यासाठी मंचावरती येईन, तेव्हा सांगावं लागू नये की आज आपल्याकडे संकर्षणजी आलेले आहेत आणि ते व्याख्यान देणार आहेत, वाजवा टाळ्या. काहीच गरज नाही. संकर्षणजींनी यावं, संकर्षणजींनी काहीतरी बोलावं आणि तुम्हाला मनापासून असं वाटावं की अरे याच्या बोलण्यावरती आपण टाळ्या वाजवाव्या. ही भूक आहे आणि ही न थांबणारी, न शमणारी भूक आहे. आणि या क्षेत्रामध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये, आज मी भाऊंचाही जेव्हा परिचय वाचत होतो, ही समाजासाठी काहीतरी करण्याची भूक आहे. ती आगच पाहिजे आणि ती आग अशी काडेपेटीच्या काडीसारखी लावली आणि आग अशी नाही, ती आगच पाहिजे. ती अशी तेवतच राहिली पाहिजे. ती सतत प्रत्येक रोम असा म्हणला पाहिजे की मला सादर करायचंय, मला परफॉर्म करायचंय, मला काम करायचंय. आता मी ऍक्टर होतो. आता खूप आपल्याकडे आजकाल व्हायरल खूप गोष्टी होतात. आता मी ऍक्टर होतो असं म्हणून ऍक्टर नाही होता येत, असं म्हणून फार तर फार व्हायरल होता येतं. ऍक्टर व्हायला आणि खूप काळ तुम्ही लोकांना आवडायला काहीतरी घेऊन यावं लागतं. त्याच्याशिवाय कुठल्याही क्षेत्रामध्ये मोठेपण मिळत नाही. माझंही नट म्हणून स्वप्न आहे की माझं नाव आणि नंतर जावं. आणि काशीनाथ घाणेकर आणि प्रशांत दामले, तसं नाटकामध्ये आणि संकर्षण कराडे व्हावं असं मलाही वाटतं. मला हेही वाटतं की माझ्या नाटकाचा बोर्ड लागला की तुम्ही अशी लांब रांग लावावी तिकिटाच्या बारीवरती. मला हेही वाटतं की हे काम करत असताना उद्या तुम्ही 50 वर्षांनी 60 वर्षांनी जरी मला भेटलात तरी तुम्ही म्हणाल की अरे संकर्षणजींचे पाय अजूनही जमिनीवरतीच आहेत, ते तसेच आहेत रे, डोक्यात हवा जाऊ नये, गची बाधा होऊ नये. हेही मला वाटतं.
या वाटण्याविषयी मी मध्यंतरी काही तर मगाशी स्वानंदजी म्हणत होते की तुमची न ऐकलेली अशी एखादी कविता आहे का, तर ती मुद्दाम तुम्हालाच ऐकवतो सर. की अभिनेता कसा जन्माला येतो किंवा अभिनेत्याला काय वाटत असतं. फक्त ही कविता जर तुम्हाला पटली, आवडली आणि तसं व्हावंसं वाटलं तर कवितेच्या शेवटी टाळी वाजवून तथास्तु म्हणायला विसरू नका, कारण त्याच्यावरती माझा पुढचा प्रवास उद्याचा संकर्षण ठरणार आहे. बघा मी असं लिहिलं होतं की अभिनयाची आग अन पुण्याई येते कामाला. थोडी थोडकी आग नाही, ती खूप अंतर्बाह्य असायला लागते. अभिनयाची आग अन पुण्याई येते कामाला, देव देतो तेव्हा येतो एक नट जन्माला. अभिनयाची आग अन पुण्याई येते कामाला, देव देतो तेव्हा येतो एक नट जन्माला. या जातीला स्वतःची अनेक रूप बघता येतात, चढून रंग एका जन्मी अनेक जन्म जगता येतात. तिन्ही त्रिकाळ क्षण क्षण हा स्वप्न नव्याने बघतो. कलाकार आपल्या धुंदीत असतो असं आपल्याला नेहमी म्हणतात. तिन्ही त्रिकाळ क्षण क्षण हा स्वप्न नव्याने बघतो. एक नट देवाकडे सांगतो काय मागतो, की जगातलं सगळं चांगलं काम माझ्याकडे यावं. सगळे चांगले आपल्याला मिळावे असं वाटतं ना, की जगातलं सगळं चांगलं काम माझ्याकडे यावं. अनुभवानं माझं नाव आणि नंतर जावं. माझं काम दिसण्याची ही जादू व्हावी न्यारी, माझ्या नावे लांब असावी तिकिटावरची बारी. मला पाहता नवतरुणींच्या गाली यावी लाली. हेही वाटत असतं बरं का मनापासून, की मला पाहता नवतरुणींच्या गाली यावी लाली, पाऊल पडता मंचावरती कडाडून मग टाळी. मी हसवता खळखळून मग एकच हसू पिकावं, माझ्या डोळा पाणी येतात त्यांनी हळूच टिपावं. माझी कामे माझी कीर्ती बरीच दशक टिकावी, न येवो तो दिवस की जेव्हा गची बाधा व्हावी. म्हणे तू देवा इच्छिलेले सर्व सर्वा देतो, म्हणे तू देवा इच्छिलेले सर्व सर्वा देतो. तथास्तु म्हण लगेच आपुल्या कामा हा नट जातो, तथास्तु म्हण लगेच आपुल्या कामा हा नट जातो. तर ह्या नटाची सुद्धा ही स्वप्न आहेत, ही भूक आहे, ही आग आहे. पण हे फॉलो करत असताना आपण कुठून आलोय, आपल्याला कुठे जायचंय आणि आपल्या हातात काय आहे याचा विचार खूप मनापासून करायला लागतो. मला फार आठवतं ते देहू रोडचं, देहू गावामध्ये मी MBA करत असताना मला महाराष्ट्राचा सुपरस्टार नावाच्या स्पर्धेमध्ये संधी मिळाली 2008 साली. तिथे आम्हाला परीक्षक होते महेश मांजरेकर आणि सुप्रिया बेळगावकर. त्यांनी असे सांगितलं की तुमची ओळख जरा वेगळ्या पद्धतीने करून द्या. बरं, तिचं सिलेक्शन झालं आणि तेव्हा नेमकी माझी MBAची परीक्षा होती. मी आमच्या घरी बाबांना फोन केला, म्हणलं बाबा मला MBAची परीक्षाही आहे आणि उद्या मुंबईत बोलवले. ते म्हणाले ठीक आहे आपण करूया. मी म्हटलं काय परीक्षा ना? ते म्हणे नाही मुंबईला जा. मी म्हटलं बाबा पण तुम्ही इथे 80,000 रुपये डोनेशन भरलंय. ते म्हणाले ही जाणीव तुला आहे ना, मग तू अभिनयच कर. म्हणजे किमान ह्या जाणीवेने तरी तू अभिनय नीट करशील. तू जर विसरला असतास की मी 80,000 रुपये डोनेशन भरलंय, तर मला भीती वाटली असती की अरे तिकडे जाऊन टाइमपासच करेल. पण तुम्हाला माहिती आज शिक्षण संस्थेमध्ये मला बोलायला बोलवलंय. पण मी फर्स्ट इयरला 4 विषय माझे एटीकेटी राहिले होते. मी BSc कॉम्प्युटर करत होतो. 4 विषय घेऊन सेकंड इयरला गेलो तर सेकंड इयरचे 5 राहिले. 5 आणि 4 9 विषयात नापास झालो होतो स्वानंद सर मी. शेवटी रविशंकर झिंगरे म्हणून आम्हाला फिजिक्सला एक सर होते, ते माझ्या बाबांचे मित्रही आहेत. तर त्यांनी एकदा मला पॅथॉलॉजी आपली ती लॅब असते ना फिजिक्सची लॅब, ती सगळी रिकामी झाल्यावर मला ते म्हणले जरा तू एकटाच थांब. मला वाटलं आपल्याकडून खूप प्रॅक्टिकल वगैरे करून घेतात काही की. तर मी घाबरलो जरा. म्हटलं काय सर काय राहिलं का प्रॅक्टिकल नाही म्हणले, थेरी राहिली, जरा समोर बस. मी म्हटलं झालं काय? ते ना परेशान झाले. त्यांनी असं डोकं बिकत सोडलं. मला म्हणे अरे मूर्खा 9 विषय राहावे का बे? आमच्या परभणीच्या भाषेत बे मायला वगैरे असं म्हणतात ना सहज. आमचे बाबा आमच्या ताईला दाखवायच्या कार्यक्रमातही म्हणले होते मायला फोडा सुपारी. ते पाहुणे चिडले होते. ते म्हणे मायला बैठक मोडेपर्यंत गेलं होतं. शेवटी सांगावं लागलं की अहो ते मायला सहज म्हणतात. ते म्हणे अहो कुठेही म्हणा निवान व्यायासमोर ते म्हणू नका ना, मायला फोडा सुपारी असं म्हणतात का काय कुठं. तर बे मायला हे आमच्याकडे खूप सहज येऊन जातं. तर मला म्हणले अबे तुझे 9 विषय राहिले ना बे. मला म्हणे तू, म्हणलं सर मला ना असं करावंसच वाटत नाही. ते म्हणे तू पागल आहे काय, बापानं 35,000 रुपये फीस भरली ना. मला सांगतो एखाद्या पिक्चरला गेलोस किती रुपये तिकडे बाल्कनीचं, तेव्हा 40 रुपये होतं. म्हटलं आमच्या परभणीला 40 रुपये आहे सर आपल्या परभणीला. तर ते म्हणले मग तू अर्ध्यातूनच पिक्चर नाही आवडला तर परत येतोस काय? म्हटलं नाही येत. मी म्हणलं, ते म्हणाले का? मी म्हणलं अहो सर 40 रुपये भरले ना. मग ते म्हणे येड्या बापानी 35,000 रुपये भरले ना. मग ते भरलेत म्हणून तरी नीट शिक ना.
मला इतकं ते जिव्हारी लागलं. पण दुर्दैवाने कर्मधर्म संयोगाने त्याच वेळेला राज्यनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी आली आणि आमचं नाटक अंतिम फेरीला गेलं होतं. मी म्हणलं आता काय करावं. पण तुम्हाला खरं सांगतो, ते 3-4 महिने मी इतकं मन लावून काम केलं नाटकातही आणि शिक्षणातही, की थर्ड इयरला बरं का वाघ सर, थर्ड इयरला माझी अख्खी डिग्री डिस्टिंक्शन मध्ये मी काढली आणि त्या वर्षी मला राज्यनाट्याचं रौप्य पदक मिळालं. तर मुद्दा असा की ते सगळं विसरून केल्याशिवाय काही उद्या नीट होत नाही आणि त्या सगळ्याची जाणीव असल्याशिवाय काही उद्या नीट होत नाही. आजही कुठलंही काम सुरू करताना, कुठलंही शूटिंग सुरू करताना नाटकाला 3 बेल होतात. दुसरी बेल झाली की पहिला फोन मी माझ्या वडिलांना करतो, बाबा प्रयोग सुरू करतोय. आत्ताही चालत असताना, बाबा आता कार्यक्रम सुरू होतोय. ते म्हणतात मन लावून कर. कारण काय, आपण कुठून आलोय, आपण कुठे जाणार आहोत आणि आपल्याकडे काय आहे याच्यावरतीच आपला उद्या ठरणार आहे. आणि हे कुठल्याही वयाला लागू आहे, कुठल्याही वयाला जरुरी नाही की आपण शिक्षण घेत असतानाच हे फॉलो केलं पाहिजे, अभिनय क्षेत्रातच केलं पाहिजे. 2008 साली जेव्हा ती स्पर्धा आली तेव्हा महेश मांजरेकर आणि सुप्रियाताई पिळगावकर होत्या परीक्षक. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमची ओळख वेगळ्या पद्धतीने करून द्या. आता आपल्याला काय येत होतं, काहीच नाही. मी तेव्हा नवीन गेलो होतो मुंबईमध्ये. पण मी विचार केला की आपला प्रवास, आपण या मगाशी ज्या म्हणाला ना, जगात जर्मनी भारतात परभणी, आपण कुठून आलोय त्याचा जरा अंदाज घेऊया आणि काहीतरी सादर करायचा प्रयत्न करूया. त्या स्पर्धेमध्ये डॉक्टर निलेश साबळे होता, त्यांनी निळू भाऊंचा आवाज काढला, भरत जाधव सरांचा आवाज काढला, त्याचं सिलेक्शन झालं. आपल्या नाशिकचा अभिजित खांडकेकर होता, त्याचं सिलेक्शन झालं. अनेक जण होते, त्यांचं सिलेक्शन झालं. माझं सिलेक्शन, ते म्हणाले काहीतरी वेगळी ओळख करून द्या, तरच आम्ही तुम्हाला पुढे घेऊन जाऊ. त्यावेळेला मी माझी मुंबईतली पहिली वहिली कविता सादर केली आणि मग माझं सिलेक्शन झालं. त्या कवितेमध्ये माझं नाव, गाव, पत्ता, पाणी सगळं कोंबायचा मी प्रयत्न केला. त्यांना म्हणलं, सर वारशाने लाभले हे अभिनयाचे आकर्षण, बाबांकडून जो वारसा आला की वारशाने लाभले हे अभिनयाचे आकर्षण, नाट्यवेड्या या देहाचे नाव आहे संकर्षण. वारशाने लाभले हे अभिनयाचे आकर्षण, नाट्यवेड्या या देहाचे नाव आहे संकर्षण. उमजेल असेच काव्य लिखाण, अन सप्तसुरांची जाण आहे. रंगभूमीत श्वास माझा, अभिनयातही प्राण आहे. मग आता स्पर्धा झी मराठीची होती, त्यांचंही कौतुक करणं आलं. म्हणजे हात चुकला माझा, त्यांचंही कौतुक करणं आलं असं म्हणायला पाहिजे, हो की नाही. पुढे असं लिहिलं की वारशाने लाभले हे अभिनयाचे आकर्षण, नाट्यवेड्या या देहाचे नाव आहे संकर्षण. उमजेल असेच काव्य लिखाण, अन सप्तसुरांची जाण आहे. रंगभूमीत श्वास माझा, अभिनयातही प्राण आहे. झी मराठी चालविते ही अभिनयाची नवी पर्वणी. गावोगावी आले कुणी, गेले कुणी, टिकले कुणी. गाव माझे सांगतो ऐका जरा ओळी तुनी. फार पूर्वी बोलले कुणी, जगात जर्मनी भारतात परभणी. दिली ठोकून ओळख. पण लक्षात होतं की आपल्याकडे काय आहे, आपण काय सादर करू शकतो. आणि मग ते म्हणले, हे जरा काहीतरी वेगळं प्रकरण आहे, याचं सिलेक्शन करा. पण मग हे वेगळे पण दाखवा. आणि आता काय आहे, मला नेहमी असं वाटतं, मी नेहमी विचार करतो की आपल्याकडे उद्या काय आहे. पूर्वी आपण नेहमी ऐकायचो, असं म्हणायचो की 2 डगरीवरती पाय ठेवू नये, तोंडावर पडायची वेळ येते. पण आजचा काळ बदललाय असं मला फार प्रामाणिकपणे असं वाटतं. आज 2 नाही, 4 नाही, 5ही डगरींवरती पाय ठेवले तरी कमी आहे. कुणी सांगितलं होतं अभिनय करायला मुंबईत गेलेल्या संकर्षणला व्याख्यानाचे पैसे मिळतील म्हणून? असंही असतं ना. बघा, तुम्ही कुठलं दुकान उघडलंय, कधी कधी तेही महत्वाचं असतं आणि तुमच्या दुकानातून कुणाला काय हवंय हेही महत्वाचं असतं. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात काम करा, काहीतरी पॅरलल पाहिजे. आमचे प्रशांत दामले नेहमी म्हणतात की आता मी एक दुकान उघडले आणि याच्यामध्ये मी फक्त साबणच ठेवणार, तर साबणाचंच गिराईक होईल. त्याचा काय उपयोग आहे? कोणीतरी शॅम्पू न्यायला येतं, कोणीतरी दूध न्यायला येतं, कोणीतरी गहू न्यायला येतं. तसं मुंबईत गेल्यानंतर मला मुंबईने हे शिकवलं की इथे काम करत असताना मी फक्त अभिनयच करीन, या कक्षा माझ्या मी जर आखूड ठेवल्या तर माझ्याकडे येणारं कामही आखूडच राहील. तुम्ही निवेदन करता का? हो, मी निवेदन करतो. तुम्ही गाणं लिहिता का? हो, मी गाणं लिहितो. तुम्ही कविता करता का? तो हो, मी कविता करू शकतो. तुम्ही दिग्दर्शन करता का? तो हो. आज आपल्या दुकानामध्ये काय जास्त ठेवता येईल याचा विचार आपण केलाच पाहिजे आणि हे शोधलं आपण पाहिजेच, तरच आपल्या उद्या दुकानामध्ये कोण गिराईक येईल हे ठरणार आहे. लोकांना असं वाटतं की नाट्य क्षेत्रामध्ये काय ग्लॅमर आहे, नाटकामध्ये काय पैसा आहे. पण विश्वास ठेवा, मी गेली 5-6 वर्ष मन लावून फक्त नाटकात काम करतो आणि माझं काहीही अडत नाही. आजही जेव्हा कोथरूडला किंवा बालगंधर्वला किंवा इथे कालिदासला प्रयोग लागतो आणि मी माझ्या गाडीतून येतो, लोक उभे असतात, अरे संकर्षण कराडे ते नाटकवाले आलेत. नाटकामध्ये सुद्धा ग्लॅमर आहे, पण तुम्हाला तुमच्यातलं काय द्यायचंय, तुम्हाला तुमच्या दुकानात काय काय वस्तू ठेवायच्या आहेत याचं छान ऑर्गनाईज करता आल्या पाहिजेत आणि ते उद्या आपल्याला कामाला येणार आहे असा माझा विश्वास आहे. त्याच्यामुळे आज मी फक्त या प्रमाणामध्ये कुठल्या गोष्टी काढायच्या आहेत याचं मी आत्ता भान ठेवलेलं आहे किंवा ठेवावं असं मला वाटतं.
एक व्याख्यान किंवा आज या कार्यक्रमात मी खरं तर कधी व्याख्यानाला गेलो नाही, माझी पहिलीच वेळ आहे. ह्याला मी बोलतोय त्याला व्याख्यान म्हणतात का? मला वाटत नाही, तुम्ही म्हणाला तर तुमचा मोठेपणा. पण मुद्दा असा की आज जर आपल्याला कोणी एका वेगळ्या कामासाठी बोलवतंय तर त्याचं प्रमाण किती असावं. म्हणजे मला परवा मी आता स्वानंद सरांना सांगत होतो, एका इंटरव्ह्यू मध्ये मला प्रश्न विचारला की संकर्षण सर, तुमचं आम्ही नियम अटी लागू 3 तासाचं नाटक पाहतो, जे तुम्ही लिहिलंय, ज्यात तुम्ही काम पण करता, पण नाटकाच्या शेवटी जेव्हा प्रेक्षक उभे राहतात आणि तुम्हाला म्हणतात की सर एखादी कविता ऐकवा, तेव्हा तुम्हाला असं वाटतं का की तुमच्यातल्या अभिनेत्याच्या इमेजवरती तुमच्यातल्या कवीची इमेज हावी झाली? तर मी त्यांना असं म्हणलं, हे बघा, 50 नाही 100 रुपयाची पाणीपुरी खाल्ली तरी फुकटातली सुकीपुरी मागणाऱ्यांचा आपला देश आहे. त्याच्यामुळे 1000 काय 2000चं तिकीट काढून तुम्ही नाटक पाहिलं तरी सर एक कविता असं लोक म्हणतातच. त्याला करायचं काय? पण ठीक आहे, उद्या जर लोक असं म्हणले नाही नाही त्याच्या नाटका बिटकाला काही जाऊ नका, अभिनय ठीक आहे, कविता चांगलं करते, तर धोक्याची सूचना आहे. पण तुम्ही जर असं म्हणत असाल की नाही नाही त्याचं नाटकही पाहायला पाहिजे, त्यांनी चांगलं लिहिलं, काम चांगलं करतोय आणि तुमच्या नाटकालाही गर्दी होत असेल आणि मग तुम्हाला एखादा काम कवितेचं एखादं काम बोलण्याचं मिळत असेल तर हरकत नाही. याचं प्रमाण मी ठरवलंय की असे कार्यक्रम किती करायचे आणि नाटकातलं काम किती करायचंय, कारण ते ठरवणार आहे की उद्या माझी इमेज तुमच्या मनात काय असणार आहे. त्याच्यामुळे आज तुमच्याकडे जे आहे त्याला पर्यायी काय जोड देऊ शकतो याचा आपण कायम सातत्याने विचार करायला पाहिजे. मी करतो आणि मी करण्याचा प्रयत्न करतो, इथून पुढे करत राहीन. नाशिक शहरामध्ये येऊन तर मला आज फार आनंद झालाय. मध्यंतरी मी नाशिकवरती सुद्धा काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केला होता की 12 ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर 10वे, वनवासी प्रभू रामाला पंचवटीत पहावे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर 10वे, वनवासी प्रभू रामाला पंचवटीत पहावे. शंकराचा वास जिथे पर्वत तो ब्रह्मगिरी, उगवते मातीत याच स्वर गंगा गोदावरी. असं हे इतकं सुंदर शहर आहे. इथे वेगवेगळ्या नाटकाच्या निमित्ताने आम्हाला येता येतं, इतकं छान वाटतं कालिदासमध्ये प्रयोग करताना. पण हे काम करत असताना लिखाणाचं, अभिनयाचं आणि दिग्दर्शनाचं प्रमाण परत एकदा मला ठरवायला लागतं. हे काम करत असताना मी मुंबईमध्ये आजपर्यंत कधी वेळा चुकवल्या नाहीत. वेळ चुकवणं एक फार कर्मदरिद्रीपणाचं लक्षण आहे असं मला फार मनापासून वाटतं. आता तुम्ही म्हणाल आजचा कार्यक्रम तर उशिरा सुरू झाला, पण ते माझ्यामुळे नाही झाला, मी दुपारपासून आलेलो आहे. कधी कधी तुमचा काही भरोसा नाही, प्रेक्षक काही म्हणू शकतात. आम्ही तर बसलो होतो थंडीत, तुम्हीच अर्धा घंटा लेट आले, हो मान्य आहे मला, पण ठीक आहे. काय ते कधी कधी पण आपल्या कामाची, आपल्या सादरीकरणाची, आपल्या उपस्थितीची वेळ न चुकवणं ही सुद्धा फार महत्वाची गोष्ट आहे. कारण प्रेक्षक कधी कधी भेटल्यानंतर इतकं मन मोकळं सांगतात, कधी कधी नाटकाच्या प्रयोगानंतर सुद्धा फार जपून बोलायला लागतं. आजकाल कुठल्या वेळेला कुठला कॅमेरा ऑन असेल. आमच्या तू म्हणशील तसं नाटकामध्ये माझी भूमिका खूप एनर्जेटिक आहे, धिंगाणा घालणारी आहे. तर खूपदा महिला काय होतं, प्रेक्षक भेटायला उत्साहाने येतात, उत्स्फूर्ततेने येतात. निवडलेले शब्द आणि पोचणारा अर्थ याचा काही संबंध नसतो, तो आपल्याला लावायला लागतो. तू म्हणशील तसं नाटकामधली भूमिका खूप एनर्जेटिक आहे. एकदा एक मॅडम मागे आल्या, मला म्हणे, अहो मस्त केलं तुम्ही, छान स्टॅमिना आहे तुमचा. आपले वेगळेच इंडिकेटर लागतात. पाहण्यासारखा चेहरा होता तिच्या नवऱ्याचा. अगं काय बोलायलीस ग, थोडं थांब ना. त्या थांबत नाहीत. अहो फार छान केलं, मस्त स्टॅमिना, आपण पुन्हा येऊ. अहो काकू, कुठेतरी भूमिका म्हणा, कलाकृती म्हणा, अभिनय म्हणा, दणकावून बोलायचं. पण हे सुद्धा भान फार ठेवावं लागतं आजच्या काळामध्ये. फोटो काढायला तर सगळ्यात मजा येते. फोटो काढण्या एवढी जगामध्ये विलक्षण गमतीची गोष्ट नाही. खूपदा महिला मंडळी मागे, जनरली महिला जर फोटो काढायला आल्या तर मी असा हातावर हात ठेवून उभा राहतो. एकदा एक मॅडम मागे आल्या, मला म्हणे, सर फोटो काढा. म्हणलं काढू घे, तुम्ही काढा. मी असं उभं राहिलो. मला म्हणे, सर असं नाही, अंगावर हात टाका. आता अंगावर हात टाकण्याचा अर्थ काय होतो? मी तरीही गंमत करायचा प्रयत्न केला. मी म्हणलं, अहो ताई, मी कशाला, तुमचा नवरा सोबत आहे, त्याला सांगा ना अंगावर हात टाकायला. ते त्याच्यापेक्षा येडं होतं. ते मला म्हणे, सर मी फोटो काढतो, तुम्ही टाका अंगावर हात. अशाही गमती जमती आमच्या क्षेत्रामध्ये घडत असतात. पण ह्या गमती जमतीच्या वेळेला आज मी किती सावध राहतो हे उद्या मला ठरवणार आहे की माझ्याकडे उद्या प्रेक्षक. कारण काय, हा व्हायरलचा जमाना आहे. तुमचं अख्खं करिअर एकीकडे आणि तुमची व्हायरल झालेली एक क्लिप एकीकडे. त्याच्यामुळे व्हायरल होणाऱ्या या कुठल्याही, तुम्हाला काय जाते व्हायरल झालेली कविता फुकटात बघायला. बाथरूम मध्ये बघून तुम्ही म्हणता ना आईची कविता लय चांगली, अरे तुम्ही बाथरूम मध्ये बसून का. परत त्याच्यातही लोक आजकाल वेगळीच गमत, सर तुमच्या आईची कविता. अरे कुठली सर, तुमची आईवरची कविता बोलताना तर काय दणकावून. पण तरी सुद्धा आपल्याला भावना समजून घ्यायला काय, हे बघा, आजच्या काळामध्ये सगळ्यात हलकी आणि स्वस्त गोष्ट कुठली झाली ना, ती भावना. कुणाची कधी कुठे कशी दुखावली जाईल याला काही तोडच नाही.
कशाहीवरून दुखावल्या गेल्या भावना की दुखावल्या गेल्या भावना. अरे तसा उद्देश होता का? पण त्यावेळेला म्हणता येत नाही की अहो तुमच्या आईची कविता म्हणजे काय, तुमची आईवरची कविता. अहो मला कळलं तुमच्या आईवरची कविता, बरोबर आहे बरोबर आहे. एकदा मी मॉलवरती थांबलो होतो, एक सर मला आले, सर तुम्ही परवा त्या ह्या कार्यक्रमात होते ना, हालाचा हवा येऊ द्या. म्हटलं अहो काका ते चला हवा येऊ द्या आहे, हालाचा हवा येऊ द्या कुठून? ते उत्साहाच्या भरात बोलणं इतकं गमतीशीर असतं, त्याच्यातूनही खूपदा गमती जमती होतात, त्याच्याही वरती लिहावंसं वाटतं. कारण हे प्रेक्षक उद्या वर्षानुवर्ष मला सांभाळणार आहेत, यांच्या जीवावरती मला काम करायचंय. त्याच्यामुळे माझं ठाम मत आहे की इथे जो कार्यक्रम घडतो ना तो काहीच नाही, याच्यानंतर जो प्रेक्षक भेटींचा कार्यक्रम घडतो तो फार इंटरेस्टिंग असतो. त्याच्यावरती स्वानंद सर तुम्ही नाही ऐकलेली कविता एक तुम्हाला ऐकवतो. मी असं लिहिलं होतं की प्रयोग, बरं या कवितेमध्ये जी माणसं येतील ना तशी वागणारी माणसं तुमच्याही आयुष्यात असतील, ती आहेत का जरा तपासून बघा. मी असं लिहिलं होतं की प्रयोगाच्या नंतर रंगतो कार्यक्रम खरा. म्हणजे हा कार्यक्रम रंगला ह्याचं काही हे टाइमपास आहे, ठीक आहे. याच्यानंतर जे भेटतात तो कार्यक्रम खरा असतो. प्रयोगाच्या नंतर रंगतो कार्यक्रम खरा, प्रत्येक प्रेक्षकाची भेटायची वेगळीच तऱ्हा. काही त्यांच्या प्रेमाचं मला रौद्र रूप दावतात, कमावलेली सगळी ताकद त्या शेख्यांमध्येच लावतात. खूप लोकांना सवय असते, अरे बरं वाटलं भेटून, अरे बरं वाटलं, माझा जीव घेतो काय माझा. प्रयोगाच्या नंतर खूप असे लोक भेटतात की जे कचकावून शेखण करतात. काय तू किती दूध पिले आम्हाला दाखवायचंय का, तू आम्हाला कशाला दाखवतो, तुझा तू हात नॉर्मल धरणं असं छान. तर प्रयोगाच्या नंतर रंगतो कार्यक्रम खरा, प्रत्येक प्रेक्षकाची भेटायची वेगळीच तऱ्हा. काही त्यांच्या प्रेमाचं मला रौद्र रूप दावतात, कमावलेली सगळी ताकद त्या शेख्यांमध्ये लावतात. तोंडातून माझ्या शब्दांऐवजी फक्त अशी हवा येते, माझीच अंगठी माझ्या बोटांचा जोरदार चावा घेते. मला त्यांची भीती वाटते जे फोटोसाठी मोबाईल समोर आणतात, काढल्या जाणाऱ्या फोटोला एक शेवटचा म्हणतात. तुम्हाला या अनुभवाला येत असेल बघा. मला त्यांची भीती वाटते जे फोटोसाठी मोबाईल समोर आणतात, काढल्या जाणाऱ्या फोटोला एक शेवटचा म्हणतात. शेवटचा म्हणजे या फोटो नंतर नेमकं काय घडणार आहे, फोटो काढल्यावर हा बापडा का मी स्वतः मरणार आहे. आता काही लोकांना अशी सवय असते बघा, नीट लक्ष द्या, की काही येऊन बोलतात फार उत्तम, जे म्हणायचं तेच म्हणतात. काही येऊन बोलतात फार उत्तम, जे म्हणायचं तेच म्हणतात, पण बोलता बोलता कळत न कळत तोंडाजवळ तोंड आणतात. त्यांनी सोडलेल्या उच्छ्वासांचा माझ्यासाठी श्वास होतो, त्यांनी इंटरव्हलला हाणलेल्या वड्यांचा मला खमंग वास येतो. आता काही कॅटेगरी अशी पण असते बघा, काही भेटायला येऊन म्हणतात सर जवळ या की, असेही प्रेक्षक काही भेटायला येऊन म्हणतात सर जवळ या की, हे आमचं बाळ आहे याला तुम्ही कडेवर घ्या की. आता या गुटगुटीत प्रसंगाला मी तोंड कसं द्यायचं, अहो ते तुमच्या कष्टाचं फळ आहे, त्याला मी का घ्यायचं. पण हे जरी म्हणलं तरी प्रेक्षक कलाकार हे एकमेकांशिवाय व्यर्थ आहेत, आणि तुम्हीच जर भेटून बोलला नाही तर भेटीला काय अर्थ आहे. प्रेक्षक कलाकार हे एकमेकांशिवाय व्यर्थ आहेत, आणि तुम्हीच जर भेटून बोलला नाही तर भेटीला काय अर्थ आहे. त्यामुळे जोवर श्वासात श्वासही मी मनोरंजन मोलाचं देईन, हे वचन आहे की जोवर श्वासात श्वासही मी मनोरंजन मोलाचं देईन, तुम्ही फक्त टाळी वाजवा हो मी पुन्हा येईन, तुम्ही फक्त टाळी वाजवा मी पुन्हा येईन. या पुन्हाईंचा राजकीय संबंध काही नाही, असल्यास तो योगायोग समजावा. तर मुद्दा असा की असेही प्रेक्षक भेटतात, आणि हे प्रेक्षक ठरवतात किंवा ह्यांना भेटल्यानंतर आम्ही कसं वागणार आहोत किंवा कलाकारांनी काय वागलं पाहिजे. तुमचं ऑब्झर्वेशन आजचं, आज मला नाटकामध्ये जी जी पात्र लिहावीशी वाटतात, जी जी पात्र मी रंगवण्याचा प्रयत्न करतो लेखक म्हणून, अभिनेता म्हणून, ही सगळी मी कधी ना कधी, कुठे ना कुठे, कधी ना कधी वेगवेगळ्या वेळी पाहिलेली असतात. आमच्या एका नाटकामध्ये एक पात्र आहे बघा, ते काही कुठलीही गोष्ट घाण तोंड करूनच बोलतं, झाली होय डिग्री तुमची, अबे झाली होय डिग्री तुमची असं म्हणणं. हे पात्र मला एकदा कार्यक्रमात दिसलं होतं. मी आणि परभणीचा एक डॉक्टर मित्र आहे अनिकेत सराफ म्हणून, तो आम्ही एक कार्यक्रम करायचो. बघा ऑब्झर्वेशन कधी कधी आपल्याला उद्या किती कामाला येतं कुठल्याही क्षेत्रामध्ये. एकदा कार्यक्रम करत असताना तो माझा मित्र अनिकेत सराफ गात होता, मी निवेदनाला होतो. पहिल्या रांगेत एक म्हातारे आजोबा बसले होते, ते त्याच्या प्रत्येक गाण्यानंतर असं करत होते. बरं अशा खौट लोकांची एक खासियत असते, ते एकटे बोर होत नाही, ते अख्खी लाईन बोर करतात. तुझा तू एकटा बोर होतो, तू जगाला कशाला सांगतो वाईट आहे म्हणून. बरं हे माझ्या आधी लक्षातच नव्हतं आलं, मला अनिकेतनी स्टेजवर सांगितलं. मला म्हणाला अबे शंक्यात आहे म्हातारं बघ ना. मी म्हणलं बघतो, तू आधी माईकवर हात ठेवून, ते ऐकू चाललंय सगळ्या दुनियाला. मग मला म्हणाला ते आजोबा बघ. म्हणलं आता हात ठेवून काय उपयोग आहे, ऑलरेडी ऐकलंय लोकांनी. तो भाऊचळला होता. मी म्हणलं झालं काय. मला म्हणाला यार ते माझ्या प्रत्येक गाण्यानंतर असं करायलेत म्हणे. मी म्हणला मग आपला नेहमीचा प्रेमाचा सल्ला, तू एखादं चांगलं म्हण ना. तू म्हणे पागल आहे काय, मी आधीपासून चांगलंच म्हणायलो, ह्याच्यापेक्षा किती चांगलं म्हणू. मग शेवटी त्याचा गोंधळ माझ्या लक्षात आला. मी एक कविता त्यांच्या अगदी डोळ्यात डोळे घालून त्यांना ऐकवली. म्हणलं आजोबा ही अशी अशी कविता आहे. हे अख्खी कविता मख्ख चेहऱ्याने ऐकली म्हाताऱ्याने. आणि कविता झाल्यावर यावेळेस त्यांनी बाल्कनी कव्हर केली.
शेवटी कार्यक्रम झाल्या झाल्या आम्ही त्यांच्या पाया पडायला गेलो. म्हणलं आजोबा तुम्हाला कार्यक्रम आवडला नाही का? ते म्हणे वा 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 वा, एक नंबर झाला वा कार्यक्रम. मनातल्या मनात म्हणलं हेच ना ते म्हातारं, मनातच म्हणायचं कुठं म्हणणार. मी म्हटलं अहो आजोबा अख्खा कार्यक्रम भर तुम्ही याच्या गाण्यानंतर माझ्या कवितेनंतर करत होता. ते म्हणे नाही नाही गैरसमज करू नका, मी म्हणत होतो यांच्यासारखं चांगलं कोणी करूच शकत नाही. हे काय असं रिॲक्ट होणारे एक दोघं जण मला दिसत आहेत, पण ठीक आहे आता त्याच्याकडे नको जाऊया. मुद्दा असा की ही दिसणारी पात्र, हे भेटणारे माणसं मला खूप आवडतात. मी त्यांना ऑब्झर्व करतो, त्यांची मला मजा येते आणि ते ठरवतात की उद्याच्या नाटकामध्ये मी काय लिहिणार आहे. ते ठरवतात की उद्याचं एखादं व्यक्तिचरित्र कसं असणार आहे. माझ्या बाबांनी काल मला काय शिकवलं, कुठला पायंडा मला पाडून दिला. प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, हजरजबाबीपणा हे आपल्या घरातच असतं, आपल्या भोवताली असतं, आपल्या आईबाबांमध्ये असतं, आपल्या भावंडांमध्ये असतं, आपल्या भेटणाऱ्या रोजच्या माणसामध्ये असतं. मला रिक्षेवाला सुद्धा इतका शिकवणारा वाटतो. मी रोज भेटलेला प्रत्येक माणूस इतका मन लावून अनुभवतो. एकदा मी परभणीला गेलो होतो. परभणीचं हिंदी किती लोकांनी ऐकलंय? त्याला तोड नाही, ते जगा वेगळं आहे. बरं आमच्या परभणीची एक खासियत आहे, आमच्याकडे कंटेंट काही नसलं तरी चालतो, कॉन्फिडन्स रेटून असतो. मी मगाशी दुपारी तुम्हाला सांगितलं की आमच्याकडे बोलायला काही नसलं तरी आत्मविश्वास एवढा दांडगा पाहिजे की लोकांना वाटलं पाहिजे जगातला सर्वोत्कृष्ट वक्ता हाच आहे बाप्पा. भयानक कॉन्फिडन्स. तर कधी कधी भेटणारी माणसं सुद्धा आपल्याला उद्या एखादी गोष्ट देऊन जातात. ती आजच्या भेटीत असते. ते कसं, परभणीला असताना मला एक रिक्षेवाला भेटला. मी बऱ्याच वर्षांनी परभणीला गेलो होतो, तोपर्यंत काम टेलिव्हिजन वगैरे सुरू झालं होतं. तर तिकडे मुस्लिम लोकसंख्या खूप आहे. तर एक मुस्लिम रिक्षेवाला मला भेटला. बोलण्याची पद्धत बघा. तर मी गेलो, म्हणलं चाचा छोडते क्या? त्याने असं डोळे बिळे बारीक केले. मला म्हणे किधर जाने का बेटा? तर म्हणलो कादराबाद प्लॉट जाना उधर रहते हम. अच्छा अच्छा बैठो गाडी में. बसलो. मी म्हणलं चाचा एक आपलं आस्था असते ना आपल्या गावाविषयी. मी म्हणलं चाचा क्या बोडी परभणी? क्या बोडी परभणी म्हणजे काय म्हणते आपलं गाव, परभणी काय म्हणते, सगळं बरं आहे का? तर माझ्या क्या बोडी परभणीवरती त्यांनी मला असं खालीवर पाहिलं. मला म्हणे बेटा कितने साल पहिले छोड़ के गए थे? तर म्हणलं चाचा हो गए 6-7 साल. तो कुछच नाही बोडी, जिधर छोड़ के गए थे उधर ही बोले अपनी परभणी. हे त्यांनी इतक्या सहजपणे मला सांगितलं, इतक्या बोली भाषेत सांगितलं, पण त्याही बोलण्यामध्ये एक विनोद आहे, त्याही बोलण्यामध्ये एक शैली आहे. ही पात्र रोजच्या आयुष्यातली कधीतरी कुठेतरी काम करताना एक नट म्हणून, एक सांगताना, लिहिताना कामाला येतात. कुठल्याही क्षेत्रामध्ये ही माणसं रोज भेटत असतात. माणसाने एवढं वाचण्यासारखं दुसरं काहीच नाही. हे वैद्यकीय क्षेत्रातही मला एकदा अनुभवायला आलं होतं. आमच्या बाबांच्या एकदा छातीत दुखलं. आम्ही परभणीच्या डॉक्टरकडे गेलो. तो डॉक्टरनी घाबरून सोडलं. बरं त्यांनी उत्तरही असं दिलं. ते म्हणले आताचं ECG नॉर्मल आहे, पण तुम्हाला पूर्वी कधीतरी काहीतरी होऊन गेलंय. ते म्हणले अहो काहीतरी काय, मला 3 पोरं होऊन गेले, आता काय सांग? ते म्हणले अहो तसं नाही हो, तुम्हाला छातीमध्ये काहीतरी होऊन गेलंय म्हण. तर आमचे बाबा घाबरले. आता कोण घाबरणार नाही? पूर्वी काहीतरी होऊन गेलंय, याला काय चॅलेंज आहे? आम्ही सगळेच घाबरलो. मग आम्ही त्या हायकोर्टने निघालो औरंगाबादकडे जायला. औरंगाबादच्या एका मोठ्या डॉक्टरची अपॉइंटमेंट मिळाली, सहस्त्रबुद्धे, ते कार्डिओलॉजिस्ट वगैरे. मुद्दा बघा ऑब्झर्वेशनचा. तर आमचे बाबा तर एवढं ते काहीतरी होऊन गेल्या म्हणलं, मफलर बिफलर गुंडाळली, अख्ख्या ट्रेनमध्ये अशी छाती बिती जवळ आणून म्हणलं अहो बाबा होऊन गेलंय, आता काय एवढं टेन्शन घ्यायचंय, अजून तर काही होईन ना तुम्हाला? नाही म्हणले, पण ते होऊन गेलं म्हणले. म्हणलं अहो मग आता काय कुरवाळून किती बसला? आम्ही औरंगाबादला गेलो, डॉक्टरच्या केबिनमध्ये बसलो. त्यांना जाऊन सांगितलं की अहो परभणीला असं असं झालं, ECG काढला आणि ते म्हणले की तुम्हाला कधीतरी काहीतरी होऊन गेले. त्यांनी फाईल फाडून टाकली. ते म्हणले अहो तुमचं वय काय? आमचे वडील म्हणले 47. तेव्हाची गोष्ट, 47. त्यांनी फाईल फाडली. ते म्हणले घरी जाओ, काय माझा वेळ वाया घालू नका, तुमचाही घालू नका. ते म्हणले नाही पण मला थोडं कसं कसं झालं. ते म्हणले तुमचं कसं कसं ठेवा तुमच्याकडं. पेशंट दाराचा हँडल कसा उघडतो, कसा चालत येतो, कसा बसतो आणि कुठल्या श्वासामध्ये बोलतो, याच्यावरूनही आम्हाला कळतं की या पेशंटला काय झालेलं आहे. तुम्हाला काहीच झालेलं नाही. तर क्षेत्र कुठलंही असो, माणसं वाचणं हे फार महत्वाचं आहे. आमच्या क्षेत्रात तर दर दिवशी माणसं वाचायला मिळतात. प्रेक्षकाच्या रूपात, दिग्दर्शकाच्या रूपात, सहकलाकाराच्या रूपात, अभिनेत्याच्या रूपात. आणि त्याची एवढी मजा येते, ते तुम्हाला डेव्हलप करत असतं. ते मला दर दिवशी वेगळं काहीतरी शिकवून जातं. घरामधून येतं ते, तुम्ही ऑब्झर्व करता ते. तिसरं, माझं वाचनावरती फार विश्वास आहे. इतका विश्वास आहे, इतका विश्वास आहे की वाचनासारखं दुसरं काहीच नाही. मध्यंतरी जावेद अख्तरांची एक मुलाखत मी ऐकत होतो. त्याच्यात त्यांना विचारलं की खूप लोक आजकाल मुलाखत घेताना प्रश्न विचारतात, यु नो व्हॉट आय मीन. तर ते म्हणले आय डोंट नो व्हॉट यू मीन. तुम्हाला सांग तुला काय म्हणायचंय. म्हणजे तुम्हाला कळलं ना मला काय म्हणायचं? नाही कळलं आम्हाला, तू सांग तुझ्या शब्दात. जावेद अख्तरांनी त्याच्यात एक वाक्य फार छान वापरलं की तुम्ही वाचलेले सगळे शब्द हे तुमच्या घराच्या विटांप्रमाणे काम करतात. तुम्ही जेवढे शब्द वाचाल तेवढा तुमचा बंगला मोठा.
हे वाचलेले शब्द कधीतरी कुठेतरी तुमचे मित्र होऊन तुमच्या मदतीला उभे राहतात आणि तुम्हाला एक छान पल्लेदार वाक्य म्हणायला ते तुमची मदत करतात. मध्यंतरी देवा झिंजाडांचं एक फार सुंदर मी पुस्तक वाचलं, ती एक भाकर तीन चुली, मी त्याच्याविषयी लिहिलं सुद्धा होतं. त्याच्यामध्ये इतकं सुंदर पत्र शेवटी आई त्या मुलाला लिहिते. ती आई त्या मुलाला लिहिते की बाळा, तू परगावी जाऊन शिक्षण घेतोयस, एक काम कर, परक्या गावामध्ये तुझं आपलं कोणी नाहीये. जेव्हा दुसऱ्या गावाला जाऊन प्रगती करायची असते तेव्हा एकच सूत्र पाळावं, पोटात शिरून राहा. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही काम करा. आज काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सुद्धा इथे आहेत. जेव्हा आपण कुठेतरी जाऊन स्वप्न घेऊन, कुटुंबाचं आपलं स्वप्न घेऊन काम करायचा प्रयत्न करत असतो, तेव्हा खरंच आपल्याला कितीही गोष्टी नाही पटल्या तरी पोटात शिरूनच राहावं लागतं. माझ्या क्षेत्रात काम करताना तुम्हाला असं वाटतं का की सगळ्यांना आनंद होत असेल? संकर्षण करायची 3 नाटकं चालू आहे, त्रास असतो, वाईट वाटत असतं, खूपच असतं, ते आपल्याला ओळखावं लागतं. पण अशाही वेळेला आपल्याला त्याही माणसाच्या पोटात शिरूनच राहावं लागतं, दुसरा पर्याय नाही. कारण मी माझ्या मनाशी खून गाठ बांधली आहे की मला 600 किलोमीटर परत परभणीला माझ्या गावाला जायचं नाही आणि ते मी जाणार नाही. आणि ते न जाण्यासाठी हे पोटात शिरून राहणं फार माझ्या कामाला येतं. त्यातनं ठरतं की उद्या आपला प्रवास कसा होणार आहे. क्षेत्र कुठलंही असो, हे सूत्र फार महत्वाचं आहे. मग आज कॉम्पिटिशन एवढी वाढलेली आहे. मी मध्यंतरी एक संवाद लिहिला होता आई आणि मुलाचा. मला सुद्धा घरी गेल्यानंतर असं होतं की आई, आज मला ह्या कलाकाराचा त्रास झाला, आज हा कलाकार मला असं म्हणला, आज इथं हे वाटलं. पण त्याच्यावरती काय होतं की आपल्या घरच्यांकडे व्यक्त होण्याशिवाय आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाही. कारण त्यांच्या इतकं आपल्याला सांभाळूनही कोणी घेत नाही. त्याच्यामुळे कुटुंबही फार महत्वाचं आहे. तुम्ही कितीही बाहेर माती का, तुम्ही कितीही चुका, सरते शेवटी तुम्हाला घरी आल्यानंतर जो आधार मिळतो तो घरचाच आधार असतो. हे मला माझ्या क्षेत्रात काम करताना रोज जाणवतं. तुम्ही कितीही सेलिब्रिटी व्हा, घरी आल्यानंतर जेव्हा आमची आई म्हणते घे पानं वाढून, तेव्हा मला असं वाटतं की हां, हे कमावलेलं सगळं संपलं, आपण मुळात हे आहोत. धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं, वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं. आज तुमच्या घरात जर तुम्हाला काही मुलांना सल्ला द्यायचा असेल तर तो या ओळीमध्ये आहे असं मला वाटतं. तुम्ही नीट ऐका. आई आणि मुलाचा हा संवाद आहे की धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं, वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं. तिने सांजेची वेळ, रात्र झाली नव्हती, आई अशीच देवासमोर दिवा लावित होती. जगासमोर जे चालत नव्हतं ते घरामध्ये मात्र चाललं. बाहेर जे बोलता येत नव्हतं ते लेकरू आई समोर बोललं. म्हणाला, खोटारडी आहेस तू आई, खोट्या मार्गावर चाललीस, आजपर्यंत माझ्याशी तू खोटच बोललीस. आशीर्वाद देताना काय म्हणतेस की माझं काहीच अडणार नाही आणि माझ्या बाबतीत कधीच काही वाईट मुळी घडणार नाही. आईपासून काय लपतंय? तिच्या लक्षात आलं. तिने बाळाला घोटभर पाणी प्यायला दिलं. हुंदक्यांमधून वाट काढत पाणी पोटात गेलं. आई म्हणाली, आता सांग तुला काय झालं? तो म्हणाला, लोक आई विचित्र झालेत फार, सतत सगळे माझ्यावरती खाऊन असतात खार. त्यांच्या त्या अशांत अस्वस्थ नजरा मला कळतात, जाणवतं मला माझ्यावरती ते खूप खूप जळतात. बरं, माझ्याविषयी माझ्या माघारी बोलतात लोकांजवळ, मी पुढे जातोय ना माझा का पोटात यांच्या कळ. बरं, वाईट याचं वाटतं की या वाईट लोकांचा एक संघ झालाय आणि मी वाईट वागत नसून यांनी मला बाजूला केलाय. आई म्हणाली, बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला. मी तुला काय झालं म्हणाले, तू त्यांचा त्रास सांगितला. सोडून दे ना तुझ्यावरती ते रुसतायत का हसतायत, कारण तुला पूर्ण करायची स्वप्न ही तुझ्याच डोळ्यांना दिसतायत. त्यामुळे तुझ्या अपयशाची लोक पाहतायत ती सगळी स्वप्ने खोटी कर. तुझ्या अपयशाची लोक पाहतायत ती सगळी स्वप्ने खोटी कर. दुसऱ्यांची रेघ पुसण्यापेक्षा तू स्वतःची मोठी कर. आणि हे केलंस तर तुझं खरंच काही अडणार नाही. आणि आई आजही तेच म्हणेल, माझ्या बाळाचं वाईट काही घडणार नाही. आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला आणि तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला. तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला. तर मुद्दा हा की आज स्पर्धेमध्ये, इतक्या कॉम्पिटिशनमध्ये, एवढ्या हेवे दाव्यांमध्ये, एवढ्या इगोमध्ये, एवढ्या रुसव्या फुगव्यांमध्ये आज फक्त आपल्याला स्वतःची रेघ मोठी करण्याकडेच लक्ष द्यावं लागणार आहे. मला नेहमी प्रशांत दामले असं सांगतात, मलाही कधी कधी वाटतं की यार, या लोकांची 6 पॅक बॉडी आहे, आपण सुद्धा करावी. सर मला म्हणतात, ते तुला झेपणार आहे का? तू खातोस वरण भात, तुला होणार आहे का ते? नाही. मग तुझ्याकडे काय आहे त्याचा चार्ट कर.
मला आलेल्या विद्यार्थ्यांना हे सांगावं असं वाटेल की आज तुम्हाला जर असं वाटत असेल की अरे त्याला हे जास्त आहे, तर खरंच एक चार्ट करा की त्याच्यापेक्षा तुमच्याकडे काय जास्त आहे. आणि मी जेव्हा त्या पारड्यामध्ये माझे वेगवेगळ्या गोष्टी लिहितो, माझा कुटुंबाचा आधार लिहितो, कविता लिहितो, अभिनय लिहितो, लेखन लिहितो, निवेदन लिहितो, तेव्हा असं मला वाटतं की चला 6 पॅक बॉडी नसली तरी आपण 6 वेगवेगळ्या अंगांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करायचा प्रयत्न करू शकतो. आपल्याकडे काय आहे त्याचं तावून सुलाखून अभ्यास केला आणि सिंहावलोकन केलं तर आपण उद्या काय करू शकतो याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो.